हातकणंगले जयंतराव कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार? 8 दिवसांपूर्वीच मातोश्रीवरून राजू शेट्टी यांच्या नावाला हिरवा कंदील मिळाला होता। त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शेट्टी यांच्या उमेदवारीवर वक्तव्य करून महाविकास आघाडीतून तिसरा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत। भाजप पुरस्कृत असलेले अपक्ष राहुल आवाडे यांचे नाव पुढे आणण्याचा कार्यक्रम महाविकास आघाडीतून सुरू आहे। त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीत उमेदवारीवरून राजकीय नाट्य रंगलेलं आहे। हातकणंगले लोकसभेसाठी बंडखोरी न करता राहुल महाडिक यांनी भाजपमध्ये राहणार असे स्पष्ट केलंय। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये उलटसुलट चर्चा होती। एका सर्व्हेमध्ये धैर्यशील माने यांचा आलेख ढासळल्याचं आढळून आलेलं आहे। त्यामुळे पहिल्या टप्प्यात महायुतीतून राहुल आवाडे इच्छुक होते, तर महाविकास आघाडीतून प्रतीक पाटील यांचे नाव अग्रस्थानी होते। परंतु प्रतीक पाटील यांच्या उमेदवारीला जयंत पाटील यांनी महायुतीतून धैर्यशील माने यांची उमेदवारी निश्चित केली। त्या अगोदर शेट्टी यांनी स्वबळाच्या ताकदीवर रणांगण मारण्याची घोषणा केली होती। महाविकास आघाडीपुढे उमेदवार निवडीचे आजही आव्हान आहे। यावर पर्याय म्हणून मतदारसंघ राजू शेट्टी यांच्यासाठी सोडण्याचा निर्णयही आघाडीच्या नेत्यांनी घेतला। त्यावर आमदार जयंत पाटील यांनी मौन बाळगले। मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी यांच्यात चर्चा होऊनही त्यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळालेला नाही। हीच संधी साधून जयंत पाटील यांनी तिसऱ्या पर्यायाच्या हालचाली सुरू केल्या आहेत। तोच राहुल आवाडे यांचं नाव पुढे आले। आता जयंत पाटील कुणाचा करेक्ट कार्यक्रम करणार हे येणारा काळ ठरवेल। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, हातकणंगले।